होय दीपू, काय काय बनवत आहे तू? दुधाचा पेढा मस्तपैकी. दुधाचा पेढा बनवायला लागलीस होय? होय, आज काय स्पेशल? असंच स्पेशल काय नसते आपल्याकडे. हा, काय काय घेतली जरा सांग ना. दूध घेतलेलं आहे हा मस्तपैकी उकळून. ओके. त्याच्यानंतर मिल्क पावडर टाकलेलं आहे त्याच्यात. मिल्क पावडर हो, आणि गव्हाचं पीठ, गव्हाचा पीठ. गूळ घेतले, इलायची पावडर घेतले, ओके दूध आटवून घेतलं आधी. ओके. त्याच्यात आता मिल्क पावडर, दुधात गव्हाचे पीठ टाकले. हा, थोडं आटत आलं की गूळ टाकायचा. इकडे बघून आटायला बोल. लागले ते आता. इकडे बघ, कॅमेऱ्यामध्ये बघ. हा, बघू काय काय दूध आहे ना हे? होय. दूध फुटलंय काय? नाही पीठ मग? घातलंय त्याच्यात. काय? पीठ घातलंय कसलं पीठ? गव्हाचं. आणि दूध पावडर घातल्या. असं पेढे बनवत्यात? मग कसं बनवतात? ऐ, तस कंदी पेढ्या असं बनवत्यात? कंदी पेढे नाही, मग त्याला लागेल 10 लिटर कंदी पेढे. होय काय? हो, इथं आपल्याला कुठे मिळते सांग बघू. बिकानेरला भेटते. अगं बिकानेर नव्हे, मग कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरला सगळीकडेच भेटतात. कुठं सगळीकडं एक फेमस ठिकाण आहे, सांग कुठं? कुठे? सांग ना बघू. वाडी आहे कुठला? नरसोबाची वाडी. हा, मस्त असतात, खव्याचे असतात ते, कंदी पेढे नाही. साताऱ्याला कंदी पेढे असतात मस्त. आहे ना? हो. साताऱ्याचे मोदीवाले ओळखीचे आहेत माझे. हो का? हा, कंदी पेढे. नरसोबावाडीचा खाल्ले आम्ही पेढे. साताऱ्याचे सगळे खाल्ले, सगळ्या प्रकारचे. कसं काय? कोण आणून दिलेलं? आनंद खाल्ले, भेटते सगळीकडं. हॉस्पिटलला कामाला आहे, कोण कुठं फिरायला जाते, सगळेजण घेऊन येतात. होय काय? हो मग. इथं तू इथं मुंबईमध्ये? होय. बघा, ह्या तरीने मला सांगायला लागल्या आणि मला सोडून खाल्लेले आहे. ती मला सोडून खाल्लेले प्रसाद केवढा असतो. आहे ना? मग कधी जास्त दिलं तर आणतेच की घरी. हा, ती तर आहे. मग पण आज पेढे घरातच बनवायला लागलेस, काय विशेष म्हणा लागलो मी पण. असंच. गव्हाचं पेढे. गव्हाचं पीठ फुटल्यासारखं वाटत नाही मला, वाटायला लागले का? नाही फुटत. मग काय शिजून यात आणि काय घालायचं? गुळ घालायचं. आणि काय नाही, इलायची पावडर. इलायची पावडर. झालं? हो, आटवून घ्यायचं. हा, खूप आटवायला लागतं. खूप आटावं लागतंय. हा, आपल्या ह्याचं लाडू सारखं, बेसनचे लाडू, सेम प्रोसिजर. सेम बेसन लाडू सारखं. काय म्हणायचं आता बनवावं लागले त्याला? पेढे, गव्हाचे पेढे. गव्हाचे पेढे दीपू बनवायला लागल्या. आज स्पेशल काय बघूया म्हटलं. बघूया तरी विशेष तरी काय आहे, हो का नाही? हो, तरच कळल मला. कंदी पेढे, गव्हाची पेढे आणि कुठला खवा पेढे, गुळातला पेढे. संत्री पण खाल्ले. नागपूरची संत्रा बर्फी मस्त लागते. होय काय? खाल्ली नाही तुम्ही? नाही. कोण गेलतं माहितीये का? कदमबाई गेली होती ना. ओके. तुमचं स्टाफ गेलेले म्हणून सांग. कदमबाई म्हणल्यानंतर त्यांना कसं कळणार आमच्या ऑडियन्सना? हो, बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. हे बघा, अजून आटायला वेळ आहे? आटतं ते आता. आटतंय का? मग आटल्यानंतर गोल गोल करावं लागेल. हो, है ना? होय. मग तोपर्यंत बघूया काय काय बनवतेस तू. पाणी काय घातलीस त्यात? ते थोड्या गुठळ्या होतात ना पिठाच्या, फुटून जातात. थंड पाणी टाकलं. हा, हो. थंड पाणी टाकले की काय होते? गुठळ्या फुटतात. होय काय? हो, म्हणून पिठल्याला पण तसंच करतात. बेसन आपण डायरेक्ट टाकले ना पिठात, त्याच्या गुठळ्या तयार होतात. थोडं वरून थंड पाणी टाकलं ना, विरघळून जात ते. ओके. ते सायन्स आहे. सायन्स आहे का त्यामाग? मला काय माहित नाही, किचन मधलं सायन्स काय माहिती नाही मला. म्हणून म्हटलं तुला विचारूया. बघा, दाखवा जवळून. आता जवळून दाखवू? कसं झालंय जवळून दाखव. कलर या लागलाय. कलर या लागलाय का? गुळाचा कलर या लागलाय? हो. बघ, शिजा लागलाय ना अजून? होय. पूर्णपणे शिजू दे ना. शिजते. कसं शिजा लागले बघूया. तू म्हणा लागले जर जवळून दाखवतो.
नुसतं दूध पावडर पण करू शकता तुम्ही. बघू जवळून कसं झालंय. हे बापरे, पेढे असंच असते की ग कलर. पेढ्याचे कलर असंच असते. हो हे काय करायला लागले, गिरमिट गिरमिट थोडा लागतो, तो व्यवस्थित आठवायला लागतो. कंदी पेढे आम्ही घरीच बनवायचो. आमची म्हस होती ना, दूध भरपूर असायचं. आमची आई घरीच बनवायची खव्याचे पेढे, बर्फी. होय काय. विपो पाऊस यायला लागला बाहेर. मस्त. ते प्युअर दुधाचे, नुसतं दूध आटवून 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 मस्त होतात ते. कसला खूप दूध लागतं. हा नुसतं दूध. असं किती देत होता म्हस दूध आमची? हा 2.5-3 लिटर द्यायची. हा 2.5-3 लिटर दूध द्यायची म्हस. आमच्या आईचं असं काय नाही, डेअरीला कमी का पडना, पण आम्हाला खायला पहिला. होय ना. बरोबर. डेअरीचं नाही ना का खायचं. तेल का घाललीस आणि थोडं चिकटू नाही म्हणून घाल. काय काय घालतीस ग. पिशवीत राहिलं होतं ना थोडं, म्हणून वरण असंच टाकून दिले. हो. अगं पाऊस यायला लागला बाहेर बघ. गार वारा आला का नाही. वारा आला ना. थांब तुला वारा पावसाचा आनंद पण घे. बघ आला पाऊस. हा कुठं आलाय. वारा यायला लागले. थंड तरी पडालाय पाऊस. कुठं तरी नाही, इथंच पडायला लागले. बघूया म्हटलं दीपू कसं काय करत्या. हे बघा ह्या तरीने पेढे पण शिकलेले. बघा इकडं असं पेढ्याचं पीठ, गव्हाचं पीठ काय झालंय. काय करायला लागलेस ते. शिजवून घ्यायला गोळ्यात. शिजवून घ्यायला लागल्या. व्यवस्थितपणे आटून घेणार. आता आटून घेतल्यानंतर साखरेपेक्षा गुळ चांगला, हेल्दी शरीरासाठी. म्हणून त्याच्यामुळे गुळ जास्त करून. साखर आपल्यासाठी हानिकारक असते शरीराला. पण जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर हानिकारक. हा मग थोडस ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणातच जाते ना. त्यापेक्षा आपला गुळ बरा. गुळ वापरायचं. गुळ घालून. साखरमुळे शुगर होते. हा हा हा. कोणी सांगितलं डायबिटीज ओढवून घ्या. आपलं हेल्दी लाईफ जगायचं, हेल्दी खायचं. मस्तपैकी. मग फ्रँकी खातीस तर चालतंय का. फ्रँकी मी घरी बनवते गव्हाची. हेल्दी असते ती. ती का मैद्याची नाही बनवत. आमच्या ऑडियन्स तुला ही केलेली. मी जे बनवते ते हेल्दीच असते. ऑडियन्स तुला सांगितलेले आहेत की हेल्दी खात जावा मॅडम. हो ठीक आहे. पाऊस आला की ना आता तरी सांग. कुठेतरी पडायला लागलाय. कुठं दरवाजा समोर हे बघ इकडं पाऊस पडायला लागलाय खिडकीत. रात्र झालंय ना आता. आलंय का अजून थोडस. काय नाही. काही नाही. ओके. ह्या तरी ना पूर्णपणे अजून पेढे तयार झालेले नाहीत. एवढं दूध आहे की अजून मस्त गीस पाळलीस का काय. एक्स्ट्रा होत. 1 लिटर आणले आपण. आता हे 2 दिवस घालवायचं. 2 दिवस कशाला घालवायचं. उद्या मला लागलं तर सकाळी मला सगळं प्या की. मग तुम्हाला लागलं तर प्या. मी नाही पेत. चहा वगैरे पेत नाही मी. तुम्ही हेल्दी माणूस. काय हेल्दी आणि पिल्दी काही नाही. ती पिलं नको वाटते. तर हे असं आटून घ्या. असं आटवून घ्यायचा. काय काय घातलीस एकदा सांग मला. एक्सप्लेन कर. आता थंड वारा आला का सांग. पहिला गार वारा आला का. मस्त वारा यायला लागला. मला सांग आता काय काय. दूध थोडं आटवून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ भाजून टाकलं. ओके. गुळ घातला. इलायची पावडर घातली. बाकी काही नाही. आटवून घ्यायचं. आटून घ्यायचा व्यवस्थितपणे. आणि आटून घेतल्यानंतर परत मळायचं का. आटल्यानंतर गोळा करायचं ते. होय का. हो. गोळा करून झाल्यानंतर खायचा. है ना. त्या तरीनं पेढे. दीपू मळताना पण व्हिडिओ बनवायचा आहे ना आपल्याला. हो. किती वेळ लागेल मळायला तुला अजून. आटू दे तरी. आटायला किती वेळ लागेल अंदाज. 5-10 मिनिट. 10-15 मिनिट. 10-15 मिनिट ना. नक्की आपण मी वाट बघतो तुझा. तोपर्यंत आटून घे तू. ओके. आणि काय सांगायचं होतं. पाऊस बाहेर यायला लागलाय. थंडगार वारा यायला लागलाय. त्याचा आनंद मी घेऊन येतो. ठीक आहे.
जा. तोपर्यंत तू काम कर. काय शिजवून काय कर, शिजव आणि मळताना मला फोन कर. हो हा चालतंय. बाय. बाय.